विद्यार्थ्यांनो, सगळे नमस्कार. आज आहे 9 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने जे महत्त्वपूर्ण फॅक्ट आहे त्या देखील मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या राज्याने उच्च शिक्षण संस्थांसाठी उन्हाळ्यापूर्वी हीट वेव्ह व्यवस्थापन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच SOP जारी केली? तर हे जे राज्य आहे ते आहे विद्यार्थ्यांनो ओडिसा. लक्षात घ्या, ओडिशा उच्च शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्व उच्च शिक्षण संस्थांसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठे येथे लागू होणाऱ्या हीट वेव्ह व्यवस्थापनासाठी मानक कार्यपद्धती जारी केली आहे. ही प्रक्रिया उन्हाळ्याच्या तयारीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा एक भाग आहे. ओडिसा, ज्याची स्थापना झाली 1 एप्रिल 1936 मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती. राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका, सिमलीपाल आणि नंदनकनन. महत्वाची धरणे आहेत हिराकूड, मंदिराकाला, इंद्रावती. विधानसभेचे 147 जागा आहेत, लोकसभेचे 21, तर राज्यसभेचे एकूण 10 जागा आहेत. आणि विद्यार्थ्यांना, जर तुम्हाला व्हिडिओचा स्पीड वाढवायचा असेल तर तुम्ही 1.25x किंवा 1.5x करून देखील बघू शकता. पुढील प्रश्न, अलीकडे महात्मा एक महान संचारक नावाचे पुस्तक कोणी लिहिले? तर हे जे पुस्तक लिहिलं आहे ते लिहिलं आहे ऑप्शन सी, धीरज काकडिया यांनी. केंद्रीय श्रम व रोजगार तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीतील राजघाट येथील गांधी दर्शन येथे आयोजित कार्यक्रमात महात्मा एक महान संचारक या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर धीरज काकडिया यांनी लिहिले आहे. पुढील प्रश्न, अलीकडे इंजिनियर्स इंडिया लिमिटेडची अंतरिम CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही जी नियुक्ती आहे ती प्रवीण M खन्नुजा यांची करण्यात आली. भारत सरकारने श्री प्रवीण M खन्नुजा यांची 1 मार्च 2026 पासून इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्ती केली आहे. पुढील प्रश्न, लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्डसाठी नामांकित होणारी पहिली महिला क्रिकेट टीम कोणती आहे? तर ही जी टीम आहे ती आहे भारत. हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाला लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकन मिळाले आहे. हा भारतीय क्रिकेटसाठी 3रा सन्मान आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर यांना 2011 विश्वचषकानंतर त्यांच्या ऐतिहासिक विजय फेरीसाठी 2020 मध्ये लॉरेन्स स्पोर्टिंग मुवमेंट अवॉर्ड देण्यात आला होता. पुढील प्रश्न, कोणत्या विमानतळाने सलग 2ऱ्या वर्षी 2025 ASQ सर्वोत्तम आगमन सेवा पुरस्कार जिंकला आहे? तर हे जे विमानतळ आहे ते आहे मंगळुरू विमानतळ. मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर उत्कृष्ट सेवा सिद्ध करत 2025चा एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड बेस्ट एअरपोर्ट ॲट अरायव्हल जिंकला. हा पुरस्कार एअरपोर्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल वर्ल्ड द्वारे दिला जातो. सलग 2ऱ्या वर्षी म्हणजे 2024 आणि 25 साठी हा सन्मान मिळाला आहे. पुढील प्रश्न, अलीकडे एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोठे बनवला आहे? तर हा बनवला गेला आहे वाराणसी या ठिकाणी. वाराणसी येथे एका तासात 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आला. हा मेगा प्लांटेशन ड्राईव्ह सुजाबाद डोंबरी परिसरात आयोजित करण्यात आला. यामुळे चीनने 2018 मध्ये केलेला 1,53,981 रोपे लावण्याचा विक्रम मोडला. हा विक्रम ड्रोन मॉनिटरिंग आणि डिजिटल काउंटिंग सिस्टीमद्वारे अधिकृतपणे सत्यापित करण्यात आला. पुढील प्रश्न, भारताची पहिली AI संचालित कौशल्य जनगणना सक्षम कोठे सुरू करण्यात आली? तर ही जी जनगणना आहे ती मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली. भारताची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कौशल्य जनगणना सक्षम मुंबई येथे सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने GI टॅग असलेल्या कार्बी आंगलोंग आल्याची पहिली खेप लंडनला निर्यात केली? तर हे जे राज्य आहे ते आहे आसाम. आसाम राज्याने GI टॅग असलेल्या कार्बी आंगलोंग आल्याची पहिली खेप युनायटेड किंगडम मधील लंडन येथे निर्यात केली आहे. हा राज्यासाठी एक महत्वाचा कृषी निर्यात टप्पा मानला जातो. आसाम, ज्याची स्थापना झाली 26 जानेवारी 1950 ला. राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्वा शर्मा. राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. एकूण जिल्हे आहेत 35. क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किलोमीटर. विधानसभेचे 126 जागा आहेत, लोकसभेच्या 14, तर राज्यसभेचे एकूण 7 जागा आहेत. पुढील प्रश्न,
कोणत्या देशाचे राष्ट्रपती 11व्या रायसिना संवाद 2026 मध्ये मुख्य अतिथी आहेत? तर ते राष्ट्रपती आहे फिनलंडचे. फिनलंडचे राष्ट्रपती हे 11व्या रायसिना संवाद 2026 चे मुख्य अतिथी आहेत. फिनलंड ज्याची कॅपिटल आहे हेल्सिंकी, करन्सी आहे युरो आणि प्रेसिडेंट आहे अलेक्झांडर स्टब आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, अलीकडे इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी कोणत्या देशाने सुरू केले आहे? तर हे ऑपरेशन सुरू केलं अमेरिकेने आणि याला नाव देण्यात आलं ऑपरेशन एपिक फ्युरी. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने 1000 कोटींच्या इनोव्हेशन फंडसह महत्वाकांक्षी STI धोरण 2026 ते 2031 चे अनावरण केले आहे? तर हे जे राज्य सरकार आहे ते आहे गुजरात. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी 2 मार्च 2026 रोजी गांधीनगर येथे विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम धोरण 2026 ते 31 सुरू केले. या धोरणाचा उद्देश राज्याला उद्योन्मुख तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रात अग्रणी बनवणे आणि विकासामध्ये राष्ट्रीय नेता म्हणून स्थापित करणे आहे. गुजरात ज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. राजधानी आहे गांधीनगर. जिल्हे आहेत 33. क्षेत्रफळ आहे 1,96,244 चौरस किलोमीटर. राष्ट्रीय उद्यान आहेत गीर, ब्लॅकबक आणि वलसदा. महत्वाची धरणे आहे सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतेवाडा आणि धारोई. विधानसभेच्या 182 जागा आहेत, लोकसभेच्या 26 तर राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय निरस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस कधी साजरा केला गेला? तर हा दिवस साजरा केला गेला 5 मार्चला. आंतरराष्ट्रीय निरस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता दिवस दरवर्षी 5 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः तरुणांमध्ये अण्वस्त्र, रासायनिक आणि जैविक शस्त्रांच्या धोक्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी तसेच विनाशकारी शस्त्रांचे प्रसार रोखण्यासाठी आणि शांततापूर्ण भविष्यासाठी निरस्त्रीकरणाचे महत्त्व सांगण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने 2022 मध्ये स्थापन केला आहे. पुढील प्रश्न, भारतातून परतणारी इराणी युद्धनौका श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ अमेरिकन पाणबुडीने टॉर्पेडो हल्ला करून बुडवली. तिचे नाव काय? तर या युद्धनौकेचे जे नाव आहे ते आहे आयरिस देना. पुढील प्रश्न, वादग्रस्त मजकूर असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या NCERT वर्गाच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकावर बंदी घातली? तर याचं योग्य उत्तर आहे NCERT 8वी. पुढील प्रश्न, आयतुल्ला अली खमेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचे पुढील सर्वोच्च नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर हे आहेत ऑप्शन ए मुश्तबा होसेनी खमेनी. पुढील प्रश्न, लडाखमधील हिम बिबट्या संरक्षणासाठी लडाख वन विभागाने कोणासोबत सामंजस्य करार केला? तर हा जो करार केला आहे तो आहे भारतीय लष्करासोबत. पुढील प्रश्न, भारतीय तटरक्षक दलासाठी ALH MK3 हेलिकॉप्टर खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत करार केला? तर हा जो करार केला आहे तो आहे हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड. पुढील प्रश्न, संरक्षण मंत्रालयाने भारतातील नौदलासाठी जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कोणत्या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी खरेदीसाठी HAL सोबत करार केला? उत्तर आहे VL स्टील. पुढील प्रश्न, भारतातील अधिकृत आधार केंद्रे नकाशावर दाखवण्यासाठी UIDAI ने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली? तर ही कंपनी आहे गुगल. पुढील प्रश्न, म्यानमारच्या लाकडी चुलीच्या प्रकल्पाला संयुक्त राष्ट्रांनी कोणते पहिले मंजुरी प्रमाणपत्र दिले? याचं योग्य उत्तर आहे कार्बन क्रेडिट. यानंतर कालच्या व्हिडिओतील प्रश्नाचं उत्तर बघूयात. अलीकडे श्रीनगर सेंट्रल जेलची प्रमुख बनणारी पहिली काश्मीरी महिला कोण बनली? तर त्या आहे सुभा शॉल. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, अलीकडे महात्मा एक महान संचारक नावाचे पुस्तक कोणी लिहिले? सुभा शॉल, अरुणा पल्ली, धीरज काकडे की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो कमेंट करायचे. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांचे रिव्हिजन करूयात. अलीकडे भारताने कोणत्या देशासोबत 2.6 अब्ज किमतीच्या युरेनियम करारावर स्वाक्षरी केली? तर याचं उत्तर आहे कॅनडा. पुढील प्रश्न, अलीकडे श्रीनगर सेंट्रल जेलची प्रमुख बनणारी पहिली काश्मीरी महिला कोण बनली? सुभा शॉल. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्याने नमक्कल जिल्ह्यातील कोल्ली हिल्समधील अरियूर शोलाई फॉरेस्टमध्ये आपले पहिले डार्क स्काय पार्क तयार केले? तामिळनाडू. अलीकडे युनायटेड किंगडममध्ये पाण्यात अंतिम संस्काराला मंजुरी देणारा पहिला देश कोण बनला? स्कॉटलँड. पुढील प्रश्न,
ढोल यात्रा उत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? आसाम. अलीकडे युरोपियन संघामध्ये आईकडून बाळाला होणारा HIV आणि सिफिलिसचा संसर्ग पूर्णपणे संपवणारा पहिला देश कोण बनला? डेन्मार्क. भारत स्टील समिट 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? नवी दिल्ली. अलीकडे मानव प्राणी संघर्ष कमी करण्यासाठी प्रोजेक्ट ह्युमन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? आंध्र प्रदेश, ज्याची कॅपिटल आहे अमरावती आणि मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. पुढील प्रश्न, देब्रीगड वन्यजीव अभयारण्यात 2 दिवसीय इंडियन बायसन फेस्टचे दुसरे संस्करण कोणते राज्य आयोजित करणार आहे? ओडिसा. इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचा अध्यक्ष कोण बनला आहे? उत्तर आहे भारत. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा करण्यात आला? 4 मार्च रोजी. परदेशी व्यापारासाठी ग्लोबल ॲक्सेस प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केला? NSE इंटरनॅशनल एक्सचेंज. पुढील प्रश्न, शिलाँग येथील आसाम रेजिमेंटल सेंटरमध्ये कोणत्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे 2 अग्निवीर प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला? उत्तर आहे मेनिंगोकोकल. पुढील प्रश्न, एकूण 5 कोटी बक्षीस असलेला झिरो प्राइज पुरस्कार भारत सरकारने कोणत्या उद्देशाने सुरू केला? प्रदूषणात घट करण्यासाठी. HPV लसीकरण मोहिमेत कोणती लस वापरली जात आहे? गार्डेसिल 4. SBI म्युच्युअल फंडला कोणत्या बँकेत 9.99% हिस्सा खरेदी करण्यास RBIने मान्यता दिली? उत्तर आहे बंधन बँक. वज्र कॉर्प्स हे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेले कोणते कॉर्प्स आहे? तर पहिले. पुढील प्रश्न, एलिसा हिल याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्या कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. यामध्ये जानेवारी 26 ते डिसेंबर 26 तसेच जानेवारी 24 ते डिसेंबर 25 पर्यंतच्या सर्व PDF आणि आपल्या स्क्रीनवर जेवढेही तुम्हाला पॉईंट दिसत आहे त्या सर्वांची PDF या कंटेंटमध्ये मिळेल. तसेच ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहे. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. चालू घडामोडी क्विज सॉल्व करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली किंवा हा QR कोड स्कॅन करा. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेचच करायचे. खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. आणि डेली सकाळी येणारे व्हिडिओच्या नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.